एखादा खेळाडू 0 या धावसंख्येवर बाद झाल्यानंतर डक हा उल्लेख केला जातोय, परंतु क्रिकेटच्या डिक्शनरीमध्ये डक हा शब्द पूर्वी कधीच नव्हता. गोल्डन डक, प्लॅटिनम डक, रॉयल डक, डायमंड डक, सिल्वर डक, ब्रॉन्झ डक अशा प्रकारचा उच्चार केला जातोय. आणि हा का केला जातोय ही सुद्धा माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवेन. रोनक याला मिळतोय पहिली सफलता. आता नवीन बॅटर गेला विकी. रोनक तयार, विकी करता. हो, चांगला बॉल होता. तितकं टायमिंग झालं नव्हतं, प्रॉपर टायमिंग झालं नव्हतं. गुडलाईन क्षेत्रातील चेंडू होता. मिड विकेटमध्ये चेंडू येण्याआधी एक धाव बॅटरला मिळाली. एका धावेच्या मदतीनं त्याने आपलं अकाउंट ओपन केलं आणि आदर्श फणसपाडा टीमचं सुद्धा या ठिकाणी अकाउंट ओपन होतोय. एक गडी बाद एक. विश नेटवर्क या यूट्यूब वाहिनीद्वारे थेट प्रेक्षेपण होतं या स्पर्धेचं. चांगले कटआउट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर मैदानाच्या दिशेने जर आपण गेलो, समर कोसमाई क्रीडांगण असा जे नाव आहे आणि त्यांच्या आजूबाजूला अनेक कटआउट्स आहेत ज्याने शुभेच्छा दिलेत या स्पर्धेकरता. हाफ ट्रॅकर चेंडूला मिड ऑफच्या वरून खायचं होतं. शतरक्षक चेंडू खाली येईल काय? मिड ऑफचा शतरक्षक पोहोचण्याआधी बॅटर खेळपट्टीवर 2 धावा पळून पूर्ण करतायत. धावसंख्या 2 ने पुढे गेली आणि धाबा लागल्या जात आहेत त्या 3 धाबा. गोलंदाज रोनक व्हेरिएशन करतात, बदल करतात, हे तुम्ही बघू शकतायत. हाफ ट्रॅकर थोडासा उसळी घेणारा चेंडू होता. टायमिंग प्रॉपर होताना दिसलं नाही. बॅटरची इच्छा होते की हा फटका ऑन साईडला खेळावा, परंतु चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा असल्या कारणानं हवेत राहिला आणि मिड ऑफ आणि मिड ऑनमध्ये बराच वेळ हवेत असताना तो झेल होऊ शकला नव्हता. धावसंख्या 1 गडी बाद 3. आदर्श फणसपाडा विरुद्ध जय बजरंग शिरगाव अशी लढत सुरू आहे. स्विच करण्याचा इरादा होता बॅटरचा. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होताना दिसत नाही. हा डॉट बॉल, लोअर फुल टॉस बॉल होता. बरोबर बॅटिंग क्रीज मध्ये ऑफ स्टंपच्या बाहेर हा चेंडू पडलाय. डॉट बॉल. धावसंख्या धावपळकर 1 गडी बाद 3. विकी आणि सौरभ हे डाव सावरतील काय? कारण त्यांना टिकावंच लागेल. हो, चांगली बॉलिंग, गुड बॉलिंग. आता यावेळेला मिडल स्टंपवरचा चेंडू सरळ बॅटने खोदून काढला होता. एकच धाव मिळाली. मिड ऑन क्षेत्रामध्ये चेंडू गेल्यानंतर बॅटरला एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली 1 गडी बाद 4. 5 बॉलची समाप्ती झाली. पहिल्या षटकातील पहिल्याच बॉलवर विकेट मिळाल्यानंतर दबाव आलाय आदर्श फणसपाडा या टीमवर. मागच्या स्पर्धा गाजवल्यात. विजय मामा घरात चषकामध्ये सुद्धा चांगलं काम केलं होतं या टीमने. ओव्हर पिच बॉल मिड ऑफच्या वरून आता स्ट्रेट ड्राईव्ह येतोय. चेंडू जातो सीमा रेषे पार. मिळतील धावा 4. कोसमाई चषक चौकार. आई कोसमाई पावली ग आरडी गावाला. इथं नेमकं असं झालं की सुरुवातीला स्ट्रगल होत होता बॅटिंग करणाऱ्या टीमचा. त्याच्यानंतर त्यांनी आता धाबा बनवण्याचा प्रयत्न केलाय. म्हणूनच कधी कधी काय असतं की सुकलेलं झाड आपल्याला नेहमीच सांगत असतं की उभे राहा, टिकून राहा, आयुष्य पुन्हा एकदा हिरवं होईल. तसंच इथे विकेटवर सुद्धा तुम्ही जर उभे राहिला ना तर तुमचं सुद्धा आयुष्य हिरवं होईल. म्हणजे जी काही संकट आले ते संकट दूर होऊन तुम्ही पुढे वाटचाल करू शकतायत. पहिलं षटक संपलं. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकानंतर धावपळकावर धाबा आहेत आदर्श फणसपाडा टीमच्या. 1 गडी बाद 8. 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉलमध्ये बघूया कशी रणनीती असेल बॅटिंग करणारी टीमची. नवीन गोलंदाज आलाय. पॉवर प्लेचं बंधन शिथिल झाल्यानंतर गौतमच्या हातात चेंडू या ठिकाणी दिला गेलाय. 18 बॉलमध्ये जर 40-45 धावा बनवल्या तर पहिल्या इनिंगमध्ये चांगला स्कोअर उभा केला जाऊ शकतो आदर्श फणसपाडा टीमद्वारे. परंतु आज जय बजरंग शिरगाव टीमने सुद्धा ठरवलंय की आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये कोसमाई चषक गाजवायचा आहे आणि त्या अनुषंगाने त्यांचे 11 खेळाडू मजबूती निर्माण करून उतरलेत. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज गौतम आलाय. ऑन साईडला 3 फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर आहेत. ऑफ साईडला 2 फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर आहेत. गोलंदाज गौतम. हो, चांगला बॉल. गुडलेन स्पॉटवरचा चेंडू होता. ह्या चेंडूला खेळून काढला जातं लॉंग स्टॉप रिझन मध्ये. देर इज अ लॉंग चेस फॉर द फिल्डर. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, धावा मिळतील 4. कोसमाई चषक चौकार. फक्त झालंय प्रभाकर शेठचा हो बोलवा.
पूर्वी फक्त टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा केवळ उलटे फुलटे फटके आपल्याला बघायला मिळायचे, परंतु आता आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये सुद्धा उलटे सुलटे वाकडे तिकडे असे फटके आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 4 ने पुढे गेली, धावसंख्या 12. पुन्हा स्विच हिट करायचं होतं, उसळी थोडीशी घेतली होती, बॅटर पंचांकडे बघत बसतोय, परंतु पंच अतिशय दक्षता दाखवत आहेत. एका बाजूला आपण बघतायत विरल नायर सर आणि दुसऱ्या बाजूला आशुतोष वेबारे सर, आणि आज पुन्हा एकदा तुम्ही बघणार आहात अजित म्हात्रे सरांना. हे 3 पंच, या पंचांची तिकडी मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आपल्याला पाहायला मिळत असतं आणि योग्य ते डिसिजन देत असतात. ऑफ स्टमर शफल झालाय, चेंडूला उचललंय, चेंडू जातो फाईन लेग रिजन मध्ये. एक धाव मिळाली, दुसऱ्या धावेकरता बॅटर धावतायत आणि पाहता पाहता चेंडू काही त्यांच्याकरता थांबत नाही, चेंडू निघून जातोय सीमारेषे पार. मिळतील धावांच्या चौकार. आई कोसमाईच्या शंका ठेवलाय त्यांनी खारडी गावाला. आई कोसमाईच्या शंका ठेवलाय खारडी कोशिंबे गावाला. आई कोसमाईच्या शंका ठेवलाय त्यांनी खारडी गावाला. आई कोसमाईच्या शंका ठेवलाय खारडी कोशिंबे गावाला. 404 एखादा लकी आकडा आहे, जसा आपण प्रभाकर शेठ पांडुरंग पाटील साहेबांचा लकी आकडा 7707 तसा बघतो, तसा आता या षटकामध्ये 404 पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर डॉट, तिसऱ्या चेंडूवर चौकार आलाय. धावसंख्येला येतो आकार, धावा लागल्या जातात त्या 16 धावा. खूप चांगली क्रिकेटची स्पर्धा, चांगली संकल्पना, चांगलं सहकार्य मिळते या स्पर्धेकरता. वन मॅन शो असंच म्हणावं लागेल, परंतु शेटने कधी म्हटलं नाही की माझ्या एकट्यामुळेच ही क्रिकेटची स्पर्धा आहे. मला गावकऱ्यांची साथ आहे, मला माझ्या मित्रांची साथ आहे, इकडचे युवा जे आहेत ते मला साथ देतात आणि त्यांच्यामुळेच इतकी मोठी स्पर्धा मी भरवलंय. गोलंदाज तयार, हाफ ट्रॅकर ऑफ स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या चेंडूवर हल्ला केलाय, पाठवून दिला एक्स्ट्रा कव्हर पट्ट्या बाहेर. बिग ब्लास्ट, बिग शो, सिक्सर. स्कोर मूव्स ऑन 22. एक गडी बाद 22 धावा, 7 बॉलमध्ये 17 वर खेळतायत. वेळेचं बंधन आहे. आतापर्यंत खर्च झालेली वेळ जर आपण बघितली तर केवळ 9 मिनिटं इथे खर्च झालेत, 6 मिनिटं शिल्लक आहेत. पुढचा बॉल, हाफ ट्रॅकर चेंडू होता, स्विचिटचा फटका खेळलाय. थर्ड मॅन क्षेत्रामध्ये शतरक्षक आहेत. एक धाव मिळाली, दुसऱ्या धावेकरता बॅटर धावतील काय? थ्रो येण्याआधी 2 धावा सहजतेने पूर्ण होत आहेत. चिताच्या गतीने हे दोन्ही बॅटर धावत आहेत आणि ह्याचबरोबर 1.5 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 1 गडी बाद 24 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट इन द सेकंड ओव्हर. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे या दुसऱ्या षटकातील आणि 5 मिनिटं शिल्लक आहेत तिसरे षटक पूर्ण करण्याकरता. फुल पिच बॉल होता, फुल टॉस बॉल होता, मिस केले, स्वतःवर हताश होत आहेत, पाय आपटतायत आपले हे बॅटिंग क्रीजमध्ये बॅटर. आणि ह्याच बरोबर 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धाबा आहेत आदर्श फणसपाडा टीमच्या. 1 गडी बाद 24 बरोबर 10 मिनिटं खर्च केलेत आणि पुढील होणारा मॅच करता दोन्ही टीमचे कॅप्टन या युवा ग्रुप वाडीव विरुद्ध श्रीराम कसराळी, दोन्ही टीमचे कॅप्टन हे लवकरात लवकर संपर्क साधा. 2 षटकांमध्ये 24 धाबा. एक छोटासा ब्रेक घेऊया, ब्रेकमध्ये ऐकूया सुमधुर गीत. चला, शेवटचे 4.5 मिनिटं आहेत आणि गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आलाय प्रताप. तिसरे षटक टाकण्याकरता प्रतापला प्रताप करावा लागेल. जय बजरंग शेरीगाव संघाचा एक चांगला खेळाडू. स्ट्रायकिंगकडे विकी आहेत. विकीला त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या चेंडूला पीक करता आला नाही. ऑफ स्टमर आधीच तो सफळ झाला होता, क्रॉस झाला होता. हा डॉट बॉल. डॉट बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1 गडी बाद 24. युवा ग्रुप वाडीव आणि श्रीराम कसराळी दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्याकरता टॉस बॉक्समध्ये या.
जे काय फॉर्मॅलिटीज आहे ती फॉर्मॅलिटीज पूर्ण करा. बॅटरला आता बॅट हवी आहे. परमिशन पंचांची घ्या आणि लगेचच मैदानाचे घेतलंय पंचांचे परमिशन. पंच सांगतायत. सो धावसंख्या 2.1 बॉलच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 24. आदर्श फणसपाडे या टीमची जय बजरंग शिरगाव संघाविरुद्ध लढत असताना आजच्या दिवसातील ही दुसरी लढत आहे. पहिल्या लढतीमध्ये आपण बघितलं कुर्लाई कशी टीमने बाजी मारली आणि पहिल्या फेरीतील मॅच त्यांनी जिंकल्या. पहिल्या फेरीतील मॅच मध्ये आई जीवदानी कसराळी टीमला त्याने पराभूत केलं होतं. आता युवा ग्रुप वाडीव आणि श्रीराम कसराळी या दोघांमध्ये लढत असेल. गोलंदाज तयार. प्रताप. हाफ ट्रॅकर चेंडू होता. बॅकलिपचा वापर केलाय. ऑन साइडला स्कोअर लेग मध्ये चेंडूला खेळून काढलंय. एक धाव मिळाली बॅटरला. एका धाब्याच्या साह्यानं धावसंख्या 1 गडी बाद 25. विकी खेळतोय 6 वर. सौरभ खेळतायत 9 चेंडूचा सामना करून 19 वर. सौरभ इज प्लेइंग ऑन 19. 19 वर ते खेळतायत. आता स्ट्राईक इन कडे सौरभ आहेत. करंट रन रेट 10.71 चा आपल्याला बघायला मिळतोय. हाफ ट्रॅकर चेंडूला उचललाय. चेंडू ऑन साइडला मॅक्झिमम करता मिळतील धावा 6. षटकार. धावसंख्या 6 ने पुढे गेली आणि धाबा लागल्या जात आहेत. 31. स्लोवर वन. चेंज ऑफ पेस. गतीमध्ये परिवर्तन. गुडलेम त्या क्षेत्रामध्ये चेंडूला टाकलंय. थोडासा खाली राहतोय. टर्न सुद्धा मिळाला होता या चेंडूवर गोलंदाज प्रतापला. कारण हल्ली युट्यूब वाहिन्या आहेत त्यामुळेच तुम्हाला तो फायदा होतोय. कधी कधी एखादा टॉपचा गोलंदाज असतो आपल्या भारतातील टेनिस क्रिकेट मधला. त्याची गोलंदाजी कशी होते ते तुम्ही पाहत असतो. हाफ ट्रॅकर ऑफ स्टंपर सफल झालाय. गोलंदाजाची पहिली चूक. फलंदाजाने चेंडूला केलं हुक आणि या ठिकाणी भागवली डेड बॉल. या तयारीत नव्हतोय पंच सांगतायत त्यामुळेच या धावा मिळणार नाहीत. हो बॅटर करत असेल की इतकी ताकद लावून सुद्धा माझा फायदा नाही. कारण डेड बॉल घोषित केलाय. अजूनही या इनिंगचा जर विचार केला तर शेवटचे 8 चेंडू शिल्लक आहेत. 1 गडी बाद 31 धावा. टॉस साठी दोन्ही कॅप्टन येतीलच. जर्सी परिधान करून टॉस बॉक्स मध्ये आपण रेडी राहा. जिजाऊ 11 युवा ग्रुप वाडीव वर्सेस श्रीराम कसराळी. ऑफ स्टंपर सफल झालाय. व्हॉट अ स्ट्रोक. नो लुक स्ट्रोक. अपेक्षा नव्हती की इतका चांगला फटका बॅटर या ठिकाणी दाखवेल. सिक्सर. हाय अँड हँडसम. इंटरनॅशनल मॅचेससारखी स्पर्धा चषकाची जरा अलग है लेवल. आपल्या चषकाची भाव चषकाची जरा अलग है लेवल. या षटकाला म्हणजेच 1 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या धावपळकर आहे ती 37 धावा. 1 गडी बाद. दोघां मिळून चांगली भागीदारी. 12 मध्ये 31 वर खेळतोय सौरभ नावाचा खेळाडू. 4 मध्ये 6 वर खेळतोय विकी नावाचा खेळाडू. खेळाडूंना पुन्हा आता इथे काय हवा आहे. व्हॉट हॅपन. डॉट बॉल. ओके म्हणजे षटक संपले ते कारण ते धावा मिळणार नाही. अगोदरचा जो फटका होता ते 3 षटकांची समाप्ती झाली आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपळकर 37. आता शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. या 6 बॉल मध्ये आपण बघूया कशा पद्धतीने रणनीती असेल बॅटिंग करणाऱ्या टीमची. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. शेवटचे 6 चेंडू टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर आमंत्रण कोणाला देण्यात येतंय ते आपण बघणार आहोत. लास्ट 6 बॉल रिमेनिंग.
बरेचसे मान्यवर या स्पर्धेला भेटी गाठी देत आहेत. इतके चाहते आहेत आदरणीय श्री प्रभाकर शेठ पांडुरंग पाटील साहेबांचे आणि त्यांनी हा मित्रपरिवार बनवलाय. एक चांगलं सुस्वभावी व्यक्तिमत्व, सगळ्यांनाच समजून घेणारं व्यक्तिमत्व आणि त्यामुळेच ही क्रिकेटची स्पर्धा आपण बघतोय. बऱ्याचशा खेळाडूंच्या प्रतिक्रिया आल्या की आम्हाला जे काय लागलं ते पुरवण्याचं काम आतापर्यंत प्रभाकर शेठ साहेबांनी केलंय. ऑफ स्टमर शफल झाला बॅटर, बॅकवर्ड स्कोअर लेग क्षेत्रामध्ये शतरक्षकाच्या मस्तकाला दस्तक देत हा चेंडू जातोय सीमारेषेपार, चौकार. धावसंख्या 4 ने पुढे गेली आणि धाबा लागले जातात 41. एक गडी बाद 41 धाबा. चेतन याच्या पहिल्याच बॉलवर प्रहार करताना विकी ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल, वॉटर स्ट्रोक, इनक्रेडिबल, अविश्वसनीय फटका. बॅकफुटला गेला आणि चांगला पंच करताना दिसला बॅटर. 4 धाव मिळतील. बॅक टू बॅक दुसरा चौकार, 4 रन्स. कोशिंबे गाव आपल्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये आपण षटकार जास्त बघत असतो, चौकार क्वचित बघत असतो. कारण चौकार खेचण्याकरता तुमचे धमक पाहिजे, तुमची चमक पाहिजे, तुमच्याकडे चांगलं तंत्र पाहिजे, गॅप शोधता आले पाहिजेत. चौकाराच्या मदतीनं धावसंख्या 45, 45. चौकारांची हॅट्रिक मारली तर अर्थातच AP टेलर्स, AP स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर अनिलजी पाटील साहेबांकडून जर्सी आहेत. काल सुद्धा 3 खेळाडूंना मला वाटतं ते पारितोषिक मिळालंय. व या मॅचकडे थोडीशी खराब क्षेत्ररक्षण आणि त्याचा फायदा बॅटिंग करणाऱ्या टीमला झालाय. 2 धाब्याच्या मदतीनं धावसंख्या 1 गडी बाद 47, 47. शेवटच्या 3 बॉल शिल्लक आहेत. चेतन तयार, लेफ्ट आमने तो गोलंदाजी करतो. टायमिंग प्रॉपर नव्हतं, उचलले चेंडूला उसळी जास्त होती. बॅटवर चेंडू व्यवस्थित आला नव्हता तरी सुद्धा मिळतील धाबा 4. वेलकम बाउंड्री, कोसमाई चषक चौकार. थँक्यू. एक मिनिट सर, पुन्हा आपण एक गीत ऐकणार आहोत. 21 बॉल मध्ये 51 धावसंख्येची भागीदारी दोघांमध्ये. धावसंख्या 4 ने पुढे गेली, धाबा लागल्या जातात त्या 51. पुढचा बॉल. अहो, आता टायमिंग नव्हतं, लेग स्टंपच्या दिशेने मारा होता. चेंडू पायावर आदळलाय की बॅटने मिळतो ते आपण बघूया. त्याचबरोबर लेग बाईचा इशारा पंच आशुतोष व्यवहार सरांचा. अतिरिक्त धाव मिळाली. अतिरिक्त धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली ती 52, 52. दोघांमध्ये ही भागीदारी झाली 52 धावसंख्येची. कारण पहिला धक्का लागला त्यावेळेस फक्त धावसंख्या 0 होती. चांगला बॉल, गुड बॉल, गुड बॉल. ऑफ स्टंपर शफल झाला बॅटर आणि हा चेंडू मला वाटते की लेग स्टंपच्या वरून गेलाय. सो षटकाची झाली समाप्ती. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना टॉस हरल्यावर आदर्श फणसपाडा टीमची धावसंख्या 1 गडी बाद 52, 53 धावसंख्येचं टार्गेट दुसऱ्या इनिंग मध्ये चेस करावं लागेल. चला आपण वळूया टॉस कडे, ज्या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये असतील आमचे समालोचक मित्र प्रमोदजी शेडगे सर. कोशिंबे गावाची कोसमाई माऊली आहे हो शान, माऊली आहे हो शान, कोसमाई माऊली आहे हो शान. आज आईच्या नावाने सजलाय भारी क्रिकेटचा मैदान, क्रिकेटचा मैदान सजलाय क्रिकेटचा मैदान. आय लाखात एक कोसमाई चषक जाऊ चला बघाला, लाखात एक कोसमाई चषक जाऊ चला बघाला. आई कोसमाई चषक ठेवलाय त्यांनी खारडी गावाला, आई कोसमाई चषक ठेवलाय खारडी कोशिंबे गावाला. Thank you. चषक ठेवलाय. या आदरणीय महेशजी भोईर यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी केला जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन जिजाऊ युवा ग्रुप वाढीव आणि श्रीराम कसराळी
या दोन टीमच्या दरम्यान आपल्याला सामना पाहायला मिळेल. विकी सध्या या ठिकाणी उपस्थित आहेत. या दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत आणि जाणता राजा चषकाचे सर्वेसर्वा आयोजक महेशजी भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी केला जाईल. टॉस आपण पाहताय 7707. प्रभाकर शेठ पाटील यांचा खूप चांगला लकी आकडा आणि कोसमाई चषक 2026 या नाण्याचे दोन बाजू आहेत. कोसमाई परंतु नाही 7707 आलेला आहे. धन्यवाद महेशजी भोईर साहेब. आपण व्यासपीठावर जाऊन मॅचचा आनंद घ्यावा. तर विकी टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल आपला? क्षेत्ररक्षण करणार आहात. कसं वाटतं एकंदरीत 3 दिवस तुम्ही ऑनलाईन मॅचचा आनंद घेतला असाल किंवा इथे येऊन सुद्धा मॅचचा आनंद घेतला असाल, कसं वाटतं हे मैदान आणि प्रभाकर शेठ पाटील यांची ही स्पर्धा? खूप चांगलं वाटते, कारण की ते अशी जागा होती का ग्राउंड होणं अशक्यच होतं आणि ते दादानी करून दाखवलं. आणि बघावं गेलं तर कोसमाई चषक हे माझं लाईफमधलं फर्स्ट टुर्नामेंट आहे आणि आता पण क्या बात आहे. थँक्यू व्हेरी मच विकी. नम्रपणाने उत्तर देताना पाहायला मिळाले की प्रभाकर दादा यांच्या माध्यमातून मात्र आम्हाला व्यासपीठ मिळाले. तर एका साईडला वाढीव टीमचे कॅप्टन टॉस जिंकला असता तर काय डिसिजन घेतला असता आपण? आम्ही पण क्षेत्ररक्षण घेतलं असं. आता बॅटिंग करायची आहे. आज संपूर्ण टीम आहे या कोसमाई चषकाला. हो आहे. जास्त बोलत नाहीत परंतु एका वाक्यात उत्तरे देतात. थँक्यू व्हेरी मच. दोन्ही कॅप्टनचा आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. तर नुकताच टॉस झाला. महेशजी भोईर साहेब जाणता राजा चषकाचे आयोजक आणि प्रायोजक, एक चांगलं व्यक्तिमत्व, त्यांच्या शुभ हस्ते टॉस झाला आणि टॉस आपण पाहिलं तर श्रीराम कसराळी या टीमच्या बाजूने लागला आणि विकीने सांगितलं आम्ही प्रथमतः गोलंदाजी स्वीकारू. श्रीराम कसराळी ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बोल. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स नाव. या आपण बोईसरचा आवाज ऐकूया. एक दिग्गज समालोचक, सूत्रसंचालक आदरणीय दीपक संके सर आणि त्यांच्या समवेत आम्ही पुन्हा एकदा जोडले जाऊ. विश नेटवर्क कॅमेरामॅन मुनित कुडू, हार्दिक आरेकर, साहिल पाटील अँड गौरव पाटील. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच प्रमोदजी छेडगे. चला बघा, धनेश वजे कशीत ह्यांच्याकडून देखील या स्पर्धेसाठी 1111 रुपयांचा आम्हाला दिला. निश्चितच त्यांचं देखील मनापासून आम्ही आभार मानतोय. ह्याची डोही याचा डोळा तोच खरा, आई कोसुमाईचा सोहळा हे बघायला मिळतंय. आदरणीय प्रभाकर पाटील शेठ, निश्चितच तुमच्या विना काही होऊ शकत नाही. एका दानशूर व्यक्ती व्यतिरिक्त आपण काय म्हणावं, ज्याने आयुष्यभर जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा हे सर्व बघितलं. देव भरपूर काही माल देतो, पण माझ्याकडनं देखील माझ्या समाजाला, माझ्या गोरगरिबांचं कैवारी बनण्याचं काम जे माझ्याकडून देतो आणि ही देवरूपी भावना तुमच्या सदैव पाठीशी असतात. अशा मायबाप प्रेक्षकांचा तुम्हाला प्रतिसाद बघायला मिळतोय आणि खऱ्या अर्थाने एक जबरदस्त मॅच आपण बघत आहात. एका उत्कृष्ट नवीन निर्माण केलेल्या पटांगणावर आपण ऐकलात. या स्पर्धेमध्ये एक महाराष्ट्राचं गोड आवाज, ज्या आवाजाने तुम्हाला प्रत्येक ठिकाणी मंत्रमुग्ध केलं, असं तुम्हाला आम्हा सर्वांचं लाडकं समालोचक प्रमोदजी शेडके. निश्चितच त्याचप्रमाणे एक धारदार आवाज ते म्हणजे संदीप गावणजी साहेब. आणि चला, विजयासाठी धावा करायचे. आमच्या स्कोररचं नाव आहे ते सागर पाटील. एक स्कोरर बघायला मिळतात, अतिशय सुंदर गुणलेखन म्हणून ते काम करतात. प्रथम फलंदाजी केली ती म्हणजे तिथं आदर्श फणसपड संघाने धावा केल्या तर टोटली 52 म्हणजे 53 धावा ह्या विजयासाठी करायच्या. आणि बघूया कशा पद्धतीने जय बजरंग शिरगाव त्याचे यशस्वी करतात. त्यांचं चेतन आणि सौरभ ही सलामी जोडी जाते. चला करा, टायमिंग लावला आहे 15 मिनिटाच्या आत तुम्हाला 3 षटकं टाकायचे आहेत. ह्या नियमाकडे बाकी पालन घ्या आणि इन करून प्रत्येक बॅटरने मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. ॲक्च्युली रूल या स्पर्धेचा आहे की सर्कलच्या आत आपण ॲक्रॉस करायचं आहे, पण ठीक आहे तुम्ही लवकर करा. जाऊया, डावखुरा फलंदाज सामन्याला सुरुवात होते. 53 धावा ह्या विजयासाठी करायच्या आहेत शिरगाव संघाला. पहिला षटक गोलंदाज घेऊन जातो तो सौरभ नावाचा गोलंदाज. पहिला चेंडू स्विच करण्याचा प्रयत्न केला, निर्धाव चेंडू निघून जातोय. परफेक्ट लाईनला लेन गुडना स्पॉटवर सुसाट वेगाने निघून गेलाय. आणि राऊंड विकेट करत असताना ऑफ साईड ऑफ स्टम्प हा आर्म त्यांचा आहे, साईड त्यांची आहे आणि खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी इथं होताना आपण बघा. सुरुवात तर चांगली केलाय. पुन्हा एकदा 8 ते 10 पावलं त्यांचा रनअप आपण बघत आहोत. सौरभ मार्गस्थ होतोय. ड्राईव्ह केला आहे कव्हरच्या डोक्यावरनं. चेंडू डीप कव्हरच्या रिझनला जातो. एक धातो तुम्हाला बघायला मिळते. चेंडूच्या पाठीमागे दोन खेळाडू पोहोचतात. इथे बघता बघता पूर्णतः दुसरी धाव देखील पूर्ण होते आणि या 2 धावांशी
धावसंख्या 2 ने वाढते, धावसंख्या होते 2, खातं उघडलंय. पुन्हा सौरव मार्गस्थ होतोय. लो फुलटा चेंडू क्रॉस केलाय, चेंडू जातो मिड विकेट आणि मुलांच्या रिझनला एक धाव तिकडे बघायला मिळते. इथे बाकी डीप फाईन लेगचा खेळाडू पोचेपर्यंत थ्रो करेपर्यंत गुड थ्रो, क्लासिक जबरदस्त ॲथलीट म्हणून तुम्हाला बघायला मिळाला. प्रभूजी इकडचं बघायलाच नाही, ह्या पट्ट्यातले खेळाडू जर तुम्ही पाहिले त्याचा आर्म त्याचा थ्रो, जर तुम्ही आमच्या साईडला आलात तर बघितलं की दांडीच्या खेळाडूचा थ्रो चांगला बघायला मिळतो. ओव्हरऑल इकडच्या लोकांचं बघितलं बॉडी जर वीक असेल ना, थ्रो खूप चांगला पाहायला मिळतोय. नाही मेहनत जे घेत असतात नेहमीच प्रॅक्टिसला आपल्या पाहतो बाउंड्री लाईनवरून ते फेकी करत असतात. यावेळेला सरळ बॅटचा वापर केला, स्ट्रेट ड्राईव्हचा फटका आहे. फिल्डर पुढे सरसावेल, त्याला बीट केले बॉलने. आत्मविश्वासासहित हा खणखणीत चौकार. गुड शॉट चारण. धन्यवाद डी. ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर हा फटका खेळला गेला होता, चांगला फटका होता. ओव्हर पिच बॉलला सरळ बॅटचा वापर काय असतो हे मात्र यावेळेला दर्शवला आणि बॉल थोडासा डायव्हर्ट झाला होता आणि सरळ बॉल निघून जातोय. स्ट्रेट ड्राईव्हचा एक नेत्रदीपक चौकार. निश्चितच कधी कधी काय असतं, बॉल ट्रॅप फिरतो, फिल्डर नजरा कौतुक. पुन्हा एकदा आपल्या षटकाला पुढचा चेंडू. चांगला ड्राईव्ह बघायला मिळाला. डीप गली आणि पॉईंटच्या रिझनला चेंडू ट्रॅव्हल होतो. पॉईंटच्या रिझनच्या पाठीमागे खेळाडू पलटो आणि चेंडू आपलं पूर्ण काम करते. चेंडू जातोय सीमा पलीकडे. एकदा पुन्हा दमदार ऑफ ड्राईव्ह पॉईंटच्या रिझनला चौकार. काय क्लास बघायला मिळाला बघा. पहिला खेळा स्ट्रेट ड्राईव्ह, बॉलरच्या डोक्यावरनं जबरदस्त ड्राईव्ह. आता बॅकफुटला गेले, चांगला कट केला, चेंडू निघून गेला डीप पॉईंटच्या रिझनला. क्लासिकल बॅटिंग यावेळेला पाहायला मिळते. पॉवर प्लेमध्ये कशी पॉवर पॅक बॅटिंग करायची, नजाकत बरे शॉट पाहायला मिळत आहेत. कारण बॅट आणि बॉल फक्त तुम्ही हातामध्ये घेतलं म्हणून खेळाडू बनत नाही, त्यासाठी बुद्धिमत्तेचा सुद्धा वापर तुम्हाला करावा लागतो. मोठे फटके मारून तुम्ही मोठे खेळाडू बनत नाही. योग्य त्या सिच्युएशनमध्ये योग्य ते फटके निवडले तर तुम्ही चांगले खेळाडू बनता. ही फलंदाजाची चांगल्या फलंदाजाची निशाणी असते आणि ते आतापर्यंत चित्तन केले. ऑन साईडला लो फुल टॉस बॉल होता. ऑन ड्राईव्ह खेळलाय. लॉंगॉनचा फिल्डर पुढे सरसावेल. फिल्डर पुढे सरसावत असताना चेतनचा कॉल होता. शेवटच्या मोमेंटला मात्र इथे विकेट मिळाली असती. हा ना करता करता चुकीचा कॉल पाहायला मिळतं. मोये नशिबाने साथ दिली यावेळेला. 2 रन्स मिळतील यावेळेला. आपण पाहू शकताय ज्या पद्धतीने लो फुलटॉस बॉल होता. ऑन साईडला पहा ॲक्शन रिप्लेमध्ये विश नेटवर्कच्या माध्यमातून बॉल फार वेगाने आला. फिल्डरसुद्धा वेगाने आला, चांगलं कलेक्ट केलं होतं. परंतु इथून मात्र फेकी केल्यानंतर फिल्डरने कलेक्ट करू शकले नाही. बॅट ग्राउंडिंग करण्याच्या अगोदरच विकेट मिळाली असती आणि त्यानंतर इथून जर आपण पाहिलं तर शॉर्ट मिडॉनवरून फेकी केली, विकेट किपरने चुकी केली, त्याच्या हातात बॉल मिळालंच नाही आणि इथे मात्र 2 रन्स कंप्लीट झाल्या. प्रमोद असं आहे ना, इथे असं म्हणतात ना, काळ आला होता पण वेळ आली नव्हती. तशा पद्धतीचं बघा या एंडला बघायला विकेट करून आता बरोबर गॅदर झाला आणि सुटला गेला आणि प्रॉपर 15 मिनिटाच्या आत तुम्हाला ही 300 विकेट टाकायचं. हे टायमिंग आम्ही घेणार नाही, पण बाकीच्या बाकी लक्षात ठेवा, कारण कालपासून आम्ही रूल्स लावलेत आणि त्या रूल्स लावल्यानंतर बाकी वेळेवर सामने होतात ते बघायला मिळालं. खरोखर सुंदर आयोजन, सुंदर नियोजन, एक देखील रुबाबदार महाराष्ट्राची नामवंत टुर्नामेंटपैकी एक मोठी टुर्नामेंट तुम्हाला बघायला मिळते. आई कोसमाई चषक आणि नवनिर्वाचित अशा कोसमाई क्रीडांगणावर ही स्पर्धा बघ. प्रमोद काय म्हणा, आतापर्यंत खाण होती तुम्ही म्हणाल, पण त्या खाण दगडातून अनमोल रत्न कसं निर्माण करा, हिरजडित मैदान कसं उभाव करावं, काय म्हणाल ह्या मैदानाविषयी? ज्या पद्धतीने खूप जणांनी मात्र उल्लेख सातत्याने केला. म्हणतात ना, शून्यातून जी विश्व निर्माण करण्याची खरी मजा आहे ना, ती आयत्या पिठावर रेषा ओढण्यात कधीच मजा नाही आहे. आणि हे शून्यातून विश्व निर्माण केलं. अर्थातच हे मैदान जे साम्राज्य निर्माण केलं ते प्रभाकर शेठ पाटील यांच्या माध्यमातून त्यांना खूप सुरेख साथ दिली. या मैदानाला झटलेले खऱ्या अर्थाने जे हिरे आहेत ते राजेजी भोईर पाहायला मिळतात. किरणजी पाटील, जितू किनी, हरीश पाटील, त्यानंतर स्वागत पाटील, हेमंत भगत, नागेश किनी, तुकाराम पाटील, सचिन पाटील, चंद्रकांत भोईर, धीरज पाटील, नितीन पाटील, महादेव पाटील, दिलीप भगत, जयेश माळी, मनोज राऊत, जांता राजा ग्रुप संपूर्ण, त्यानंतर अक्षय भोईर, सागर पाटील, संदेश पाटील, पंकज भोईर, जितेश पाटील, या सर्वांची मेहनत आपल्याला पाहायला मिळते. म्हणून हे मैदान उभारलं गेलं आहे. हुक केलं आहे, हलकासा शफल झाला, चेंडूला फक्त दिशा दिली आणि सरळ बॉल निघून जातो. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी कोसमाई चषक चौकार. गुड शॉट. आई कोसमाई चषक ठेवलाय खारडी कोशिंबे गावाला. आई कोसमाई माता पावन झाली प्रभाकर शेठ पाटलाला. कोसमाई माता पावन झाली प्रभाकर शेठ. तर पहिला चेंडू चौकार बघायला अमीरच्या बॅटीतून, बाकी जबरदस्त बॅटिंग सौरव शॉट ऑन पूल तुम्हाला बघायला मिळाला. पुन्हा अमीर मार्गस्थ होतोय. 53 धावा तुम्हाला विजयासाठी करायची आहेत.
ओहो, कोणत्या पद्धतीचा शॉट हा खेळण्याचा प्रयत्न केला. गोलंदाजाला बाकी मानावं लागेल. त्याने सफल झाल्यानंतर पुन्हा गोलंदाज त्याच्या अंगावर टाकल्यावर समोर टाकला, थोडासा पुढे टाकला आणि रायझिंग डिलिव्हर टाकली. आणि या विकेट प्रमुख तुम्ही म्हटलात ना, बॅटरकडे क्षमता असेल तर चांगली बॅटिंग करू शकतो, बॉलरकडे क्षमता असेल तर तो बॉल फिरवू शकतो. हो, चांगली मात्र खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते. जी सिमेंट कॉन्क्रीटची खेळपट्टी ज्या पद्धतीने आपण पाहू शकतात, सफाट खेळपट्टी बनली गेले. यावेळेला बाउन्स मिळाला. बाउन्स यावेळेला आवाक्याच्या बाहेर होता. आतून टाकण्याचा प्रयत्न केला. व्हाईट बॉलचा इशारा आणि 1 फॉर दी ओव्हर यावेळेला पंचांनी लगेच दर्शवलंय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. यावेळेला सचिन सागर पाटील दर्शवत आहेत. 19 या धावसंख्येवर गौरव पाटील. खूप चांगलं डिजिटल स्कोरिंग पाहायला मिळतं. थोडासा आवाक्याच्या बाहेर होता जो बॉल डिलिव्हर्ड केला गेला होता. अशा प्रकारचे बाउन्स दक्षिण आफ्रिकेच्या खेळपट्टीवर फार मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. ऑफ साईडला शफल होऊन खेळले, ड्राईव्ह खेळलाय. खूप चांगला फटका तर आहे. सर्कलमध्ये बॉलला स्टॉप केलं जाईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या 20च्या घरामध्ये जाऊन पोचली गेले. अमीर 6 धावा खर्च करतोय 3 बॉलमध्ये. 53 रनचं टार्गेट समोर असताना आता 33 रनची आवश्यकता आहे. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 15 आणि 15 बॉलमध्ये जय बजरंग शिरगाव टीमला 33 रनची आवश्यकता आहे. बघा लवकरच पुढं तुम्हाला चित्रून बघायला मिळतो. चांगल्या पैकी त्यांच्याकडं ऑन ड्राईव्ह ऑफ ड्राईव्ह बघायला मिळालेत. आणि आता कशा पर्यंत करतात बघूया. आतापर्यंत गोलंदाजाचा विचार केला तो खूप चांगली गोलंदाजी हाताळताना आपण अमीर बघत आहात. ऑफ साईडला तुम्हाला गदी बघायला मिळते, पॉईंट बघायला मिळते, कव्हर बघायला मिळते. डीप ऑन ऑफ हे 4 खेळाडू सर्कलच्या बाहेर म्हणजे सर्कलच्या बाहेर एकच बघायला मिळते. पुन्हा षटकाचा पुढचा चेंडू ओहो, चेंडूला फ्लॉ केलाय. सरळ उंची गाठला. डीप लॉकचा खेळाडू पोचेल का इथे बघूया. वॉटर ट्राय इथे झेल सुटला जातोय. कालच्या दिवसापासून बघितले ना, आजची तरुणाई जर म्हटली तर घेत नाही. पूर्वीचा जुना काळ जर बघितला आपण एव्हनाच्या चेंडूमध्ये 8, 12, 16 तेव्हा कॅचिंग काय पकडायचे, छातीजवळ चेंडू घ्यायचे, ते चेंडू पकडायचे आणि नजर टाकली दुसरा सुटला की उचलायचे. आता तो क्लास ना, तो दर्जा दिसत नाही. काल तुम्ही उल्लेख सुंदर केला की ऑस्ट्रेलियन टाईम 3 झेल करताना आपण काल पाहिलेत. येस, डेफिनेटली. सध्या ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड कप मारल्यानंतर त्या ट्रॉफीवर पाय ठेवल्यानंतर त्यांचे पाय मात्र जमिनीतच गेले. यावेळेला टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला आणि सरळ चेंडू निघून जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. संघाची धावसंख्या 22 झाले. 5 बॉलचा खेळ झालाय. विरातन खुर्द या ठिकाणाहून विकास किनी या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं सुद्धा करूया वेलकम. विकीजी, आपण व्यासपीठावर येऊन मॅचचा आनंद घ्यावा. जरी आज त्यांचा संघ नसला तरी सुद्धा एक क्रिकेट प्रेमी म्हणून सफाळी विभागातील विकास जिकीने आपलं सहर्ष स्वागत. यावेळेला पंचांकडे अपील केली. थोडेसे फंबल झाले. सर्कलमध्ये बॉल ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 23 या धावसंख्येवर. 23 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. पहा, बॉल डिलिव्हर्ड केला होता. स्विच हिटचा फटका जरूर खेळला होता. बॅटची एज होती आणि त्यामुळेच की काय मात्र पंचांनी यावेळेला ओळखलं आणि दोन्ही पंच शार्प आहेत आणि मास्टर माइंड अंपायर म्हणून यांची ओळख पाहायला मिळते. 2 षटकांचा खेळ झाला. 23 धावा झालेत. म्हणजेच इथून जर आपण पाहिलं तर आता 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये विजयासाठी 30 रनची आवश्यकता असेल. 15च्या सरासरीने खेळावं लागेल. 2 षटकांसाठी तुम्ही वेळ घेतलाय तो जवळजवळ पाहिलं तर 9 मिनिटांचा अवधी घेतलाय. हे षटक तुम्हाला टाकण्यासाठी 6 मिनिटांचा अवधी आहे. नीड 30 रन्स फ्रॉम 12 बॉल्स. जय बजरंग शिरगाव टीम. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. चर्चा दीपक संके सरांशी आणि आमची जारी राहील. तत्पूर्वी या पण ऐकूया कौशिक डीजेला. आई कोसमाई चषक ठेवलाय त्यांनी खारडी गावाला. आई कोसमाई चषक ठेवलाय खारडी कोशिंबे गावाला. आई कोसमाई चषक ठेवलाय त्यांनी खारडी गावाला. आई कोसमाई चषक ठेवलाय खारडी कोशिंबे गावाला. चला घाई करा प्लीज, घाई करा. 2 षटकं झाल्यानंतर कोणताही बॅट्समनने टाईम घेतला नाही. कोणताही चेंडू बाउंड्रीच्या बाहेर गेला नाही. आपणच फक्त हातात चेंडू आहे तो टाकण्यासाठी 1.5 मिनिटं वाया घालू नका. 15 मिनिटं तुम्हाला दिले त्याच्यात टाकावी. आमची देखील इच्छा आहे की कोणत्याच संघाला पेरणी द्यावी नाही आहे. खरोखर 2 षटकं 23 धावा झाल्यात. आता बाकी 12 चेंडू आणि 30 धावाची आवश्यकता. बॅटिंगवर आहे डावखुरा फलंदाज. 9 चेंडू खेळत 17 धावा काढल्यात. एक अतिशय सुंदर स्क्वेअर कट त्याच्याकडे आपण पाहिली होती. अविनाश नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. ओ गुड मॉर्निंग. गुडला स्पॉटवर थोडी उछळी घेण्यात चेंडू बघायला मिळतो. सुपर क्वालिटी क्रिकेट इकडे पाहायला मिळाला आहे. अनेक असे गोलंदाज बघितले त्यांच्याकडे पेस कमी आहे पण विविधता वेगळी बघायला मिळाली आहे. प्रत्येक चेंडू वेगळ्या धाटणे टाकायची क्षमता आपण या गोलंदाजाकडनं पाहिलं. व्हेरिएशन अलीकडच्या काळात तुम्हाला हे व्हेरिएशन डिक्शनरीमध्ये फिट करायला पाहिजे. ऑन साईडला खेळलाय. फटका तर फसतोय. फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत. कोणतीही चुकी करणार नाही आहे मिस्टर आमिर. गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. एक बिग विकेट गॉन.
लवकरात लवकर जायचं आहे आम्ही अनाऊन्समेंट त्याचप्रमाणे केली अगोदर टाकण्याची झालं पाहिजे जेणेकरून आपलाच वेळ तेवढा वाचेल, तुमची डबल फेरी वाचेल. कारण जर तुम्हाला जर मॅच पेंडिंग राहिली तर तुम्हाला पुन्हा एकदा यावं लागेल. त्यामुळे मात्र तुम्ही वेलकम विकास जिकिनी विकी यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होत असताना सफाळी विभागात चामुंडा स्पोर्ट्स विरातन खुर्चे जे बॅकबोन आहेत. आणि इथे जर आपण पाहिलं तर आता बॉल आहेत तुमच्याकडे 10 आणि 10 बॉलमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर 30 रन फक्त म्हणून चालणार नाही आहे. कारण 300च्या स्ट्राईक रेटने आता प्रति चेंडू मागे खेळायचं आहे. तर इथे आत्मविश्वासासहित फलंदाजी करावी लागेल दीपक संकेसर. निश्चितच आणि मोठे फटके तुमच्या बॅटून यायला पाहिजेत. आतापर्यंत संपूर्ण हावी झालेत ते गोलंदाज तुमच्यावरती. मोठे फटके आल्याशिवाय ह्या 30 धावा 10 चेंडू होऊ शकत नाही. पुन्हा आपल्या शतकाला ओव्हर विकेट मारा करतात. ओ काय सुंदर चेंडू टाकला गेला बघा. चेंडू जो होता ना लो यॉर्करचा बघायला मिळाला. आताचे बघितलं विविधता का म्हटलं यावर डावखुऱ्या फोन ऑफ ब्रेक टाकले. चांगला ऑफ ब्रेक हा झेलबाद झाला. त्याच्या अकाउंटमध्ये चेंडू आला पण चेंडू कधी लागला तो बॉल पडल्यानंतर ऑफसाईडला निघून गेला. ऑफ ब्रेक बघायला मिळाला. म्हणजे खरोखरच विविधता काय असावी आणि ज्या पद्धतीने गोलंदाजी करतात यात संघाच्या फलंदाजीचं अप्रतिम गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळाला. चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. जे बजरंग शिरगाव टीम एका साईडला आपण पाहतायत आदर्श फणसपाडा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. परवाच्या दिवसात बी आदर्श फणसपाडा बी टीम सत्यवान सापणे यांची आज सागर सापणे यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला आहे. पिकअप शॉट खेळला होता. डीप मिड विकेटचा फिल्डर पुढे सरसावेल तेवढीच चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. एकच धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागेल. या एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 25च्या घरामध्ये पोहोचली गेले. आता येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 8 आणि 8 बॉलमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर 28 रनची आवश्यकता असेल. निश्चितच कालच्या दिवसात आपण बघितलं की 12 चेंडू 41 धावा देखील चेसेबल झाल्यात आहेत. पण तुमच्याकडे मेहनत कष्ट केला. ऑफटॉनचा चेंडू कव्हरच्या रिझनला टटवला आहे. प्रॉपर एक चान्स होता. प्रमोदजी बघा हा जर तुम्ही अजून बॅकफुटला गेले असते थोडासा टो खोलला असतात आणि द पॉईंट रिझनला खेळ असले मोठा चौका तुम्हाला बघायला मिळाला. पण इथे चेंडू पडल्यानंतर काय झालं म्हणजे ऑफ ब्रेक झाला. ऑफ ब्रेक झाल्यानंतर तो बॅट्समन ब्लॉक झाला. ब्लॉक झाला तो शॉर्ट त्याला खेळता नाही आणि म्हणून तो चेंडू कव्हरला गेला. म्हणजे खऱ्या अर्थानं गोलंदाजाचं खूप कुतूहल करावं लागेल. चांगली गोलंदाजी अविनाशने आतापर्यंत हाताळले. ज्या पद्धतीने त्याने व्हेरिएशन दाखवले आपल्या बोटांतील जादू दाखवले. ॲक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड्स आणि आकृतीपेक्षा तुमची कृती ही फार महत्त्वपूर्ण असते आणि ते अविनाशकडे आहे. हा थोडासा वेग घेतला होता या बॉलने. फार कमी प्रमाणात शॉर्ट रनअप घेऊन अशा प्रकारची गोलंदाजी करतात. काल कोपरी टीममधून अलंकारला आपण पाहिलं होतं उंच सकल बांध्याचा. काय गोलंदाजी केली होती. अतिशय सुंदर दर्जा त्याने दाखवला होता. आता 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 26 रन. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये. आज प्रेक्षकांची हळूहळू थोडीशी गर्दी वाढू लागले. आज प्रत्येक संघाला चिअरअप करण्यासाठी आपल्या गावाच्या प्रतिष्ठेची आज जरूर आपण पाहतायत पणाला लागताना पाहायला मिळेल. दीपक संके सर कालच्या दिवसात तुम्ही काय अनुभव घेतला या स्पर्धेचा. कशी फिलिंग तुमच्या मनामध्ये आली आणि आजचा दिवस कसा तुम्ही अनुभवतायत. कालचा दिवस तुम्ही म्हटलात तर मला 49 धावाची ती खेळ आवडली. कल्पेश पाटील वॉट बॅटिंग काय जबरदस्त 3 षटकार 3 कव्हर ड्राईव्ह. कालच्या दिवसात जे 20 3 कव्हर ड्राईव्ह बघायला मिळाले आणि त्यानंतर परफेक्ट टायमावर चालला आहे. 14 मिनिटात टाकलेत नो डाऊट. तसं झालं तर आम्ही तुमच्याकडे कळवणार. आणि कालच्या दिवसात अजून एक मनीष नावाचा बॅटर NCC नारंगी संघाकडे आपण बघायला मिळाला. या 2 खेळाडूंनी खूप मोठी छाप सोडली. जबरदस्त क्रिकेट बघायला मिळालं. त्यानंतर कॅचेसचे अफड ऑस्ट्रेलिया स्टाईलचे 3 कॅचेस पकडले गेले. नंतर एका खेळाडू इंडियन स्टाईलने अक्षय ह्यांची 2 कॅच पकडले. अफरातून जाऊया गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो शेवटच्या षटक हाताळताना प्रदीप. पण या अगोदर ज्या गोलंदाजाने गोलंदाजी केली तो म्हणजे अविनाश. ऑफ ब्रेक लेग ब्रेक दोन्ही मला बघा. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू हो जबरदस्त यॉर्कर लेनचा चेंडू क्लीन बोर्ड. आणि इथे जर बाकी बघितलं तर प्रत्यक्षात बांधून ठेवलं आहे. कोणत्याही खेळाला मुभा मिळाला नाही. मोठे फटके खेळ. एकमेव फटका जो गेला डीप गली आणि पॉईंटच्या रिझनला तोच एक चौकार. त्यानंतर बाकी प्रत्येक चेंडू विविधतेने टाकला गेला आणि म्हणून तुला वाटतं ना की विविधता व्हेरिएशन असेल तोच गोलंदाजी स्पर्धेमध्ये चालेल. व्हेरिएशन अलीकडच्या काळामध्ये खूप महत्त्वपूर्ण भाग ठरला गेला आहे. खूपच शफल झाले होते आणि त्यामुळे स्टम्प्स दिसले होते गोलंदाजाला. कारण एकाच टीममध्ये पिता आणि पुत्र खेळत असताना पाहायला मिळतात. तर गोलंदाजी मार्कवर ज्या पद्धतीने आपण पाहत आहेत प्रदीप यांना 5 बॉल 26. सौरभ सुद्धा चांगलं क्रिकेट आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. 27ला 2 कुस्माई चषक सध्या आपण पाहत आहेत. जे श्रोते जोडले गेलेत त्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. या खार्डी गावाची धडकन आनबान शान मान सन्मान आदरणीय सन्मान्य प्रभाकर शेठ पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. सकाळच्या 17 पासून चांगला फटका तर खेळलाय. ऑन साईडला सौरभ येत आहेत आणि इथून मात्र आपण पाहतायत दोन्ही फिल्डर फंबल झाले.
दोघांमध्ये टक्कर पाहायला मिळाली आणि इथून जर आपण पाहिलं तर ते लहानपणीचे दिवस आठवले असे बसल्यानंतर. जसं शाळेत गेल्यानंतर अशाच प्रकारचे मात्र आपल्याला बसण्याची व्यवस्था असायची आणि तशाच पद्धतीचं काहीतरी दृश्य पाहायला मिळालं. चौकार आला. आता सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण होताना पाहायला मिळेल. म्हणजे खूप चांगल्या आठवण दिली. आपण शनिवारचा दिवस कवायतीला जायचं 9वी अ 9वी ब 9वी ड कसं बसायचं. मग हा 9वी अ मधला आणि हा 9वी ड मधला पुढे मागे असं कवाई करतात तशा पद्धतीचं खेळावर बघायला मिळालं. खूप खूप आठवण उजळा दिलात तुम्ही. 4 बॉल आणि 22. एक मोठा फटका सामन्यामध्ये पुन्हा एकदा घेऊन येईल. यावेळेला प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळले होते. मात्र निराश आता फलंदाज प्रतापला आपण पाहत आहेत. एका साईडला रौनकला आपण पाहू शकतायत. 3 बॉल फेकून झाले. 3 बॉल 21. आता तिन्ही षटकार जर व्यवस्थित बॉलवर तिन्ही षटकार आले तर डेफिनेटली 2 रन्सने मात्र पराभव स्वीकारावा लागेल. परंतु क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. या बॉलला आपण पाहिलं लेफ्ट केलंय. सरळ बॉल सोडून दिला. आशुतोष व्यवहारे सरांनी सांगितलं वाईट बॉल आहे. 1 रन ॲड होईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. ते एकंदरीत 34 या धावसंख्येवर. 33 धावा. 3 बॉल 20. चांगला बॉल होता. ऑफ साईडला ड्राईव्ह खेळला गेलाय. फिल्डर पुढे सरसावेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर एकच धावेवर सॅटिस्फाईड. आता 2 बॉल आणि 19 रन. निश्चितच आता उपचार तर बाकी राहिला कारण चांगली गोलंदाजी टाकतो. आपण 4ही गोलंदाज बघितलेत. सौरभने सुरुवात केली. नंतर बाकी आमिरने टाकलं. आदाची तो व्हॉट अ बॉलिंग जबरदस्त परफॉर्मन्स दिलं आणि त्यानंतर बाकी आमिर हा देखील चांगली गोलंदाजी टाकतात तुम्हाला बघायला मिळतंय. 2 चेंडू आणि तुम्हाला हव्यात ते 19 धावा. 53 धावाचं आव्हान देवताना आपण बघितलं की जय बजरंग शिरगाव संघाचे फलंदाज थोडी हारा केली. लो फुलटा चेंडू अपील केला जातोय. दरम्यान नाही सफल होते. इथे बाकी निश्चितच चांगलं काम केलं. तुम्ही आऊट केलं नाही म्हणजे जेणेकरून जाण्याचा वेळ जो वाचेल 2 मिनिटात आपण कदाचित 3 चेंडू देखील टाकू शकतो. हे प्रत्येक संघाला कळायला पाहिजे आणि खरोखरच खूप चांगल्या पद्धतीचं आयोजन नियोजन. एक देखणी रुबाबदार महाराष्ट्र 1/4 धावसंख्या ऐकण्यावरती महाराष्ट्राची नामांकित स्पर्धेमधली एक ही मोठी स्पर्धा कोचमाई चषक आपण बघत. शेवटच्या चेंडू षटकातला बैठक मारली पण त्या बैठकीला उशीर झाला. हे अगोदरच्या 2 षटकामध्ये तुम्हाला काम करायचं होतं. कदाचित 1-2 षटकात तुम्ही ह्या अगोदरच्या 3 षटकात मारले असते तर कदाचित मॅचचा निर्णय रिझल्ट काही वेगळा बघायला मिळतं. असो पण वेलपेड दोन्ही संघाचं मनापासून कधी जय बजरंग शिरगाव संघ इथे पराभूत होतोय आणि आदर्श फणसपाडा इथे विजय होऊन पुढच्या मॅचमध्ये आगमन केलं. चला हँडशेक करा दोन्ही संघाने. खरोखर चांगलं दोन्ही संघाने हँडशेक करायचं आहे. एका साईडला शिरगाव संघ, एका साईडला फणसपाडा आदर्श संघ. काय क्वालिटी क्रिकेट बघायला मिळालं आहे आणि यूट्यूबच्या माध्यमातून बघताना असं वाटतं जणू काही वानखेडे स्टेडियमवर जावं, लाईव्ह मॅच बघावं, तशा पद्धतीचा सामना आपण बघत आहेत. ऐकूया एक दमदार DJ.